झालीच माझी सर्व कामं आणि मस्त निवांत आता मी माझ्या गार्डनमध्ये येऊन बसलेली आहे। तुम्हाला आवाज येत असतील पक्ष्यांचे, इतके छान आवाज येतात की तासोतास इथेच बसून राहू की काय असं वाटतं। आणि माझे सुंदर सुंदर प्लांट्स आणि ही खेळती हवा, खरंच म्हणजे इथनं उठावंसंच वाटत नाही। बरं मी काय म्हणते, आता पावसाळा स्टार्ट झाला आहे, बऱ्याच आता दुपारी आपल्याला कामच काय असतं, आपण मोबाईल स्क्रोल करत असतो, मग इथं गार्डन तिचं गार्डन, नुसतं गार्डनच्या रील्स तुमच्याही म्हणजे इंस्टावर यूट्यूबवर जे आहे फिरत असतील, मला माहिती आहे। म्हणजे तुम्हाला त्यात थोडा जरी इंटरेस्ट असेल आणि एखादी जरी रील आपण चुकून लाईक केली किंवा ती पुन्हा पुन्हा बघितली की त्या संबंधित रीलच मग आपल्या जे आहे इंस्टावर जे आहे फिरत राहतात। आणि मग आपल्यालाही वाटतं की आपल्याकडेही एखादं गार्डन असावं का, पण प्रॉब्लेम भरपूर असतात। एकतर पहिला प्रश्न असतो, अरे आपल्याकडे जागाच नाही। दुसरा प्रश्न असतो, अरे आपल्या बाल्कनीमध्ये तर ऊनच येत नाही। त्यानंतर प्लांट्स कोणते लावायचे तेच माहीत नाही, प्लांट कसे लावतात कसे जगवतात तेच माहीत नाही। म्हणजे भरपूर प्रश्न असतात, हो की नाही। सो आज मी तुमच्यानं त्या सर्व प्रश्नांचं ना अगदी सोप्या आणि अगदी कमी वेळेत जे आहे उत्तर देणार आहे। सर्वात पहिला प्रश्न, जागा कमी आहे, त्यानंतर ऊनही फार कमी येतं। सो सर्वात पहिले बघा, ही माझी बाल्कनी खूप छोटीशी आहे, खूप फक्त दोनदा असे दोन्ही हात पसरवून बसले ना की माझं गार्डन संपून जातं, इतकी कमी जागा आहे। ऊनही भरपूर येत नाही, तरीसुद्धा माझं गार्डन तुम्ही बघताच किती सुंदर आहे ते। कारण मी असे प्लांट सिलेक्ट केले माझ्या गार्डनसाठी का जे कमी उन्हात कमी जागेत खूप चांगल्या प्रकारे वाढतील। आता म्हणजे आपण बऱ्याचदा काय करतो, जोश येतो आपल्याला व्हिडिओज वगैरे किंवा दुसऱ्यांचे गार्डन दुसऱ्यांकडचे प्लांट बघून आणि नर्सरीला जातो आणि जे खूप सुंदर दिसतील किंवा रिजनेबल असतील, आपल्याला परवडतील आवडतील असे प्लांट उचलून घेऊन येतो। पण बरेचसे असे प्लांट्स असतात की त्यांना हेवी फूड लागतं किंवा त्यांना त्यांचं मेंटेनन्स जरा कठीण असतं। मग आपण ते घरी घेऊन येतो, 2-3 दिवस ते खूप छान चालतात, 1 महिना चालतात, 2 महिने चालतात आणि त्यानंतर ते जातात। किंवा फ्लॉवरिंग प्लांट आपण घेऊन आलो, 1-2 आठवडे ते इतकी फुलं देतात, इतकी फुलं देतात की आपण आनंदाने नाचायला लागतो आणि त्यानंतर मात्र हळूहळू ते फुलं देणं कमी 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 करून बंद करून टाकतात। खूपदा असं होतं आणि मग आपलं जे आहे जाऊ दे, आपल्याला गार्डनिंग जमतच नाही किंवा ही आपल्या बसची बातच नाही असं म्हणून आपण गार्डनिंग सोडून देतो, हो की नाही। म्हणून जे आहे थोडंसं तुम्हाला मोटिवेशन मिळावं म्हणून जे आहे मी आत्ता तुमच्यासाठी असे 5 प्लांट घेऊन आलेली आहे आज की ते इझी टू ग्रो आहेत, झिरो मेंटेनन्स आहेत आणि कशाही ॲटमॉस्फिअरमध्ये स्वतःला ते अडॅप्ट करून घेतात। सो पहिलं प्लांट बघा, आता इथे समोरच आहे म्हणून हेच दाखवते। सो हे डमकेनचं प्लांट आहे, हे जे आहे हे डमकेनचं प्लांट आहे। खूप सुंदर प्लांट आहेत, भरपूर व्हरायटीज आहेत यामध्ये आणि याचं पान बघा किती सुंदर असतं। खूप इझी टू ग्रो प्लांट आहे, याला फारशा उन्हाची बिलकुल गरज नसते। अगदी सावलीमध्येही फक्त थोडंफार जे आहे ब्राईट लाईट त्याला मिळाला तरीही ते खूप छान चालतं। तुम्ही 2-3 दिवसातून त्याला पाणी दिलं तरीही चालतं। अगदी माती कोरडी झाली, ढणढणीत झाली तरी त्या प्लांट्सवर फारसा काहीसा फरक पडत नाही। आणि बघा हे असं प्लांट आहे ना, सो याचा हा जो नॉड एरिया आहे हा इथनं तुम्ही कट केला, मातीत रोवला की तिथनं लगेच दुसरं प्लांट येतं। म्हणजे ह्या एवढूशापासनं मी 1 2 3 4 5 6 7-8 प्लांट बनवू शकते, इतकं इझी टू ग्रो आहे। म्हणजे हे जाऊन तुम्ही मार्केटमधूनच परचेस करून आणणं गरजेचं आहे असंही नाही। तुमच्या मैत्रिणीकडे असेल, तिने हे एवढंसं जरी तुम्हाला दिलं नाही असं खोड, तरी त्यापासून तुम्ही नवीन प्लांट तयार करू शकता। म्हणजे मी तरी हे तसंच तयार केलेलं आहे म्हणून सांगते आहे। आता सेकंड नंबरचं प्लांट दाखवते आणि आज ना मी तुम्हाला असे प्लांट दाखवते आहेत, ते इझी टू ग्रो तर आहेतच पण दिसायलाही फार सुंदर आहेत। सेकंड प्लांट आहे ते म्हणजे कॅलॅडियम, किती सुंदर दिसतात बघा याची पानं। आणि जितकं छान याला ॲटमॉस्फिअर मिळालं तितकी याची पानं मस्त मोठी मोठी होतात। इव्हन याचं ना याचे बल्क असतात, तो एक बल्क जरी तुम्हाला मिळाला ना त्यापासून तुमची कुंडी म्हणजे मी तुम्हाला सांगते 4-1 महिन्यात पूर्ण भरून जाते। इतकं फास्ट ग्रोईंग प्लांट आहे हे, दिसायला तर सुंदर आहेच, शिवाय मेंटेनन्स काहीच नाही। याला फर्टिलायझर काहीही द्यायची गरज नाही, फक्त तुम्ही 3-4 दिवसातून याला पाणी द्या आणि ब्राईट लाईट द्या, असं काही म्हणजे खूप जास्त उन्हाचीही याला गरज नाही। हे प्लांट मस्त फुलतं आणि
इतकं सुंदर दिसतं ना हे. बघा किती व्हेरिएशन आहे याच्या लीव्समध्ये. आणि यामध्ये सुद्धा भरपूर कलर्स आहेत. नर्सरीमध्ये तुम्हाला मिळून जातील. किंवा मग याचा एखादा बल्क म्हणजे कांदा नसतो का, जसा कांदा असतो तोही तुम्हाला कोणाकडनं मिळाला ना तरी सुद्धा चालतं. आणि आणखी एक गोष्ट, हे झाड पूर्ण जरी गेलं ना, मातीत त्याचे कांदे असले ना, तर बरोबर पावसाळा लागला, त्याला व्यवस्थित पाणी मिळालं की पुन्हा जे आहे हे झाड तयार होतं. माझंही उन्हाळ्यात हे झाड गेलं होतं, पण बघा आता जसा पावसाळा स्टार्ट झालाय झाड मस्त भरलंय. आणि त्यानंतरचं प्लांट म्हणजे मनी प्लांट, जे आपल्या सर्वांकडे असतं. अगदीच झिरो मेंटेनन्स असं हे प्लांट आहे. आणि हे प्लांट तर प्रत्येकाकडे असायला पाहिजे, कारण हे प्लांट मातीतही वाढतं, पाण्यातही वाढतं. त्याला तुम्ही ऊन दाखवा नका दाखव तरीसुद्धा ते खूप 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 छान ग्रो होतं. बघा माझ्याकडे म्हणजे माझी पूर्ण बॅल्कनी मनी प्लांटनीच भरलेली आहे असं म्हटलं तरी चालेल तुम्ही. म्हणजे माझी जी इच्छा होती की माझी बॅल्कनी मिनी जंगल व्हावी, ती माझी इच्छा या मनी प्लांट्सने जी आहे पूर्ण केलेली आहे. मनी प्लांट्समध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, खूप सारे कलर्स आहेत. सो तुम्ही तेही बाय करून जे आहे आपल्या बाल्कनीमध्ये आणखी कलर्स आणि व्हेरिएशन जे आहे ॲड करू शकता. त्यानंतरचं माझं म्हणजे ऑल टाईम फेवरेटचं प्लांट आहे ते म्हणजे स्पायडर प्लांट. हे जे सर्व दिसत आहेत ना तुम्हाला, हे सर्व बेबी प्लांट आहेत आणि याचं मदर प्लांट आहे इथे. स्पायडर प्लांट सुद्धा अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे आणि एका प्लांटपासून तुम्ही हजारो प्लांट्स तयार करू शकता. हो म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे, हजारो प्लांट तुम्ही तयार करू शकता. मी फक्त हे एक प्लांट घेऊन आली होते. सो त्याला जे पप्स वगैरे यायचे ना त्यापासून बघा मी इथे हे एवढे सर्व स्पायडर प्लांट तयार केलेत. फक्त एवढेच नाहीत, माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनाही दिलेत मी. त्यानंतर हे जे स्टँड दिसते तुम्हाला हेही स्पायडर प्लांटचंच आहे आणि यालाही खरंच मेंटेनन्स काहीच लागत नाही. खूप इझी टू ग्रो होतं. फक्त माती सुकली की पाणी द्यायचं, एवढा जो आहे आपण नियम लक्षात ठेवायचा. खूप छान फुलतं हे आणि यामुळे आपलं गार्डन नेहमी मस्त हिरवं कच्चं दिसतं. आणि आता 5व्या नंबरचं प्लांट दाखवते, ते सुद्धा इझी टू ग्रो आहे. तुम्हाला एवढंसं त्या झाडाचं पान जरी कुठे मिळालं ना, तुम्ही त्याद्वारे देखील भरपूर जे आहेत प्लांट नवीन तयार करू शकता. ते म्हणजे हे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट खरंच खूप जास्त इझी टू ग्रो आहे. तुमच्या घरातला कोणताही कोपरा जिथे पूर्ण अंधार असेल अशा ठिकाणी लावायला तुम्हाला एखादं प्लांट हवं असेल तर हे बेस्ट आहे. अगदी एक्स्ट्रीम कंडिशनमध्येही जगतं. तुम्ही एवढीशी जरी याचं तुम्हाला एवढंसं पान जरी मिळालं ना त्यापासूनही तुम्ही नवीन प्लांट तयार करू शकता आणि खूप सुंदर दिसतं हे प्लांट. आणि स्नेकसारखं बघा यावर अशी डिझाईन आहे म्हणून आय थिंक याला स्नेक प्लांट नाव पडलं असेल. खूप सुंदर प्लांट आहेत. यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. माझ्याकडे 2 आहेत, ही डार्क ग्रीन आणि ही ग्रीन आहे आणि म्हणजे याला येलो बॉर्डर आहे फक्त. पण रिअली यार खूप सुंदर प्लांट आहे. आणि ज्यांना गार्डनिंगची ना जर्नी जस्ट नाव आता स्टार्ट करायची असेल ना त्यांच्यासाठी आज जे मी प्लांट सांगितले ना 5, ते खरंच खूप सोपी पडणार आहेत. म्हणजे बऱ्याचदा ना आपण एखादं प्लांट आणलं आणि ते जगलं नाही तर आपण म्हणजे लगेच जे आहे हार मानून घेतो किंवा की नाही आपल्याला जमणारच नाही. कारण तिथे प्रश्न पैशाचाही असतो, आपले पैसेही वेस्ट गेलेले असतात किंवा आपला जो उत्साह असतो, जो आपला हिरमोड होतो, त्यामुळे मग पुन्हा जे आहे प्लांट परचेस करताना आपली म्हणजे इच्छा होत नाही. कारण आणि आपण विचार करतो. सो तुम्हाला गार्डनिंगची जर्नी जर स्टार्ट करायची असेल तर या 5 झाडांपासून तुम्ही स्टार्ट करू शकता. तुम्ही घरी आणलेल्या या 5 झाडांपैकी एकही झाड सुकणार नाही, मरणार नाही, जाणार नाही याची गॅरंटी मी घेते. सो ही 5 झाडं माझी पर्सनली फेवरेट आहेत. इझी टू ग्रो आहे, झिरो मेंटेनन्स आहेत आणि एक विश्वास निर्माण करणारी आहेत. सो माझं ऐकून तुम्ही जर आज गार्डनिंगला सुरुवात करत असाल तर या 5 पैकी जे आहे एखादं झाड घेऊन बघा, वाढवून बघा. जसं जसं ते झाड वाढेल तसं तुमचा उत्साह वाढेल, विश्वास वाढेल आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदही वाढेल.
कारण खरं सांगते, जो आपल्याला मी टाईम हवा असतो तो ही झाडच आपल्याला देऊ शकतात. खूप मस्त रिलॅक्स रिफ्रेशिंग वाटतं गार्डनमध्ये येऊन बसलेलं आणि छान वाटतं. सो चला, आता ही 5 झाडं पर्सनली माझी फेवरेट आहेत. सो या 5 झाडांपैकी तुम्ही कोणतं झाड पहिल्यांदा लावणार आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही गार्डनिंगची जर सुरुवात करत असाल, तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. आणि खरंच जर गार्डनिंगची सुरुवात करत असाल ना, तर खूप छान काम करत आहात तुम्ही. कीप इट अप. एकतरी झाड लावा, अनुभव घ्या आणि त्यानंतरचा तो अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. या झाडांव्यतिरिक्तही माझ्या गार्डनमध्ये बरीचशी झाडं आहेत ती इझी टू ग्रो आहेत. वेलवर्गीय पण भरपूर आहेत. तर त्याविषयीही तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्याचीही माहिती तुमच्यापर्यंत देईल. कारण आता ऋतूच तसं आहे, तुम्ही कोणतंही झाड, कसंही झाड कधीही लावलं तरी ते आरामात जगतं. म्हणून योग्य वेळ आहे गार्डनिंगला सुरुवात करा. चला, आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.